आज प्रवीण सरांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त कार्यक्रम चांगलीच गर्दी जमली आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मान्यवर साहेब आपण जाणून घेऊया त्यांचं। आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के सक्रिय कार्यकर्ता प्रवीण बालमुकुंद शर्मा, इनका 49वां जन्मदिन है। 48 वर्ष पूर्ण करके 49वें वर्ष में पदार्पण किया उन्होंने। और आज पूरे विदर्भ के लिए, वैद्य मदद कक्ष के लिए, शिवसेना के लिए, या अनेक जो समस्याएं होती है उस समस्या को लेकर, चाहे सामाजिक कार्य में किसी भी प्रकार के घरेलू समस्या हो, वैद्यकीय मदद कक्ष के लिए वो समस्या हो, मेवों का काम हो, मेडिकल का काम हो, या किसी भी बस्तियों में पानी ना आना, बिजली की समस्या या अनेक समस्या, सब्जी बाज़ार की समस्या, मार्केट की समस्या, ऐसे अनेक समस्या को लेकर ज्ञापन देना और ऐसे अनेक कार्य करते हुए माननीय सीएम साहब को मार्गदर्शक समझते हुए इन्होंने हमेशा इतना अच्छा काम किया जो हर एक के ज़ुबान पर है। नीचे के कार्यकर्ता से लेकर सीएम तक ये अच्छी तरह नाम से जानते हैं। ऐसे कार्यकर्ता, सक्रिय कार्यकर्ता, जिसका जन्मदिन बड़े खुशी के माहौल में यहाँ के लोगों ने मनाया और सुबह से सैकड़ों हज़ारों लोगों ने इनको बधाई दी। और आज मैं इस अवसर पर उनको फिर से आशीर्वाद देता हूँ कि उनकी इसकी मनोकामना पूर्ण हो, उनको टिकट मिले और भावी आमदार या जो भी उनके पद पे जाना चाहे उनकी इच्छा पूर्ण हो। धन्यवाद। आज प्रवीण भाऊचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांची चांगलीच मोठी गर्दी जमलेली आहे आणि त्या अनुषंगामध्ये महिलासुद्धा आहे, पण त्यांचे जाणून घेऊया आज वाढदिवसानिमित्त त्यांचं काय सांगणं आहे। प्रवीण भाऊला विशेष काही टिप्पणी आहे का? मला सुद्धा पहिले त्यांना सांगा। मी अश्विनी राजेश लिल्हारे, लोककल्याण ग्राहक सुरक्षा संस्थाकडनं मला विदर्भ प्रमुख म्हणून पद मिळालेलं आहे आणि मी आज त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष आमचे दिनकर साहेब त्यांच्यातर्फे आणि विदर्भाच्या प्रत्येक महिलांतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेली आहे आणि त्यांचा आमच्या सगळ्यांकडनं, विदर्भाच्या प्रत्येक महिलांकडनं आणि दिनकर साहेबांकडनं, शिंदे साहेबांकडनं शुभेच्छा देतो की त्यांनी जे कार्य नागपूरच्या लोकांसाठी म्हणा, पूर्ण विदर्भाच्या लोकांसाठी जे वैद्यकीय मदत कक्षांमध्ये किंवा ग्राहकसाठी किंवा कामगारसाठी जी काही मदत केलेली आहे, असेच त्यांनी नेहमी कार्य करत राहायला पाहिजे आणि त्यांना याच्यावर यश मिळून शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना तिकीट दिलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। शिवाजी जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हमारा नेता कैसा हो? प्रवीण भाऊ जैसा हो। कौन आला रे, कौन आला? विदर्भाचा वार आला। प्रवीण भाऊ आज आपल्यासोबत आहे, त्याचा वाढदिवस आहे, कार्यकर्त्यांनी तुम्हाला तिकीट तरी भेटावी, तुमचं काय मत आहे? माझं हे मत आहे की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या आम्ही मार्गदर्शनामध्ये जे सातत्याने काम करत आहोत आणि सर्व जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आमचे भाई, त्यांनी आम्हाला जे शिकवलेलं आहे की गोरगरिबांचे कामं करा आणि कोणी गोरगरीब व्यक्ती असलं की त्यांना जे काही त्रास असेल, कोणताही त्रास असेल तर तिथे प्रत्येक शिवसैनिकांनी उभे राहायला पाहिजे। आज जे आपण हे विदर्भ कार्यालयामध्ये बघत आहे की जेणेकरून विदर्भातून सर्व पदाधिकारी आले आणि ज्या आम्ही आम जनतेचे काम केलेलं आहे आणि आपल्याला स्वतः माहीत असेल की माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः 24 तासामध्ये किती तास झोपतात? फक्त 4 तास आणि 16 तास ते काम करतात। तर आपल्याला सर्व माहीत आहे आणि साहेबांनी जी आम्हाला जबाबदारी दिली आहे विदर्भामध्ये, तर साहेबांनी जे योजना लॉन्च केलेली आहे, आपल्याला माहिती असेल की लाडकी बहीण योजना आहे, महिला कामगार योजना आहे, वृद्धांची योजना आहे आणि विशेष करून शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष, म्हणजे या डिपार्टमेंटला इतका प्रतिसाद आहे साहेबांच्यामुळे आणि त्यामध्ये माननीय दिनकरजी आमकर साहेब, मंगेशदादा चिवटे, रामहरी राऊत साहेबांच्या या मार्गदर्शनामध्ये मी सातत्याने विदर्भामध्ये काम करत आहो आणि जेणेकरून नागपूर शहरात आपल्या शिवसेनेचा एकही आमदार नाही आणि या विदर्भ कार्यालय म्हणजे नागपूर शहरात जे धंतोलीला आहे आणि मनीषनगरला आहे, तर तिथे सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की इथून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक आमदाराची तिकीट द्यावी, जेणेकरून आपला आमदार म्हणजे शिवसेनेचे आमदार निवडून येईल आणि खामखाने
ते गोरगरिबांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवतील, त्यांचे कामं करतील. कारण की आपण बघितलेलं आहे की नागपूर शहरामध्ये डेव्हलप झालेलं आहे, कुठे ना कुठे काय डेव्हलप झालेलं आहे काय नाही झालेलं आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. आणि काहीतरी नवीन घडवायचे आहे, त्यामुळे सर्व दक्षिण पश्चिम क्षेत्राची जे जनता आहे, नागपूर शहराची जनता आहे, ते त्यांना असं वाटते की नाही एक ठाम नेतृत्व करणारा आणि काम करणारा व्यक्ती इथे पाहिजे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की मला तिकीट मिळावी. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सातत्याने 16 वर्षापासून काम करत आहे. जेव्हा साहेब पालकमंत्री होते, नगरविकास मंत्री झाले, कॅबिनेट झाले आणि मुख्यमंत्री साहेब झाले. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब देव आहे. हे देव कसले, कारण की आपल्याला सर्वांना माहिती असेल की मधात दक्षिण पश्चिम क्षेत्रामध्ये मनीषनगरमध्ये सुप्रसिद्ध देऊळ होतं मा तुळजाभवानीचं. आणि त्या मा तुळजाभवानीचं देऊळला काही राजकारणी लोकांनी राजकारण करून तोडलं आणि ते मातेची मूर्ती 2 महिने कारागृहात होती. आणि त्यानंतर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी जेव्हा ठाण्यात बंगल्यात गेलो आणि साहेबांना परस्पर सांगितलं तर लगेच ती मूर्ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी परत मिळवून दिली. त्या दिवसापासून ते माझे तर देव आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे. आणि ते साक्षात शिवछत्रपती शिवाजी महाराजांना जशी तलवार दिलेली होती तीच तलवार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आई तुळजाभवानीने दिलेली आहे. आणि पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात आपण पाहिलेलं असेल की साहेबांचे काम काय आहे. तर तसंच माझी एक संधी आहे की साहेबांनी जर की मला उमेदवारी दिली तर ही सर्व जनता जी मी सातत्याने 24 तास म्हणजे 4/7 अशी योजना जे साहेबांनी राबवलेली आहे तर ते जी योजनेच्या मार्फत मी राबवत आहो. आणि साहेबांनी दिली तर ही सर्व जनताच मला निवडून आणून देणार आहे, हे मी साहेबांना शब्द देतोय. जय भवानी, जय भवानी, माननीय एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी. आवाज कुणाचा? शिवसेनेचा.